देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये सध्या गुलाबी थंडीची चाहूल लागू लागली आहे। मी सध्या मुंबईच्या दादर परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणची दृश्य पाहू शकता। सर्वत्र धुरकट वातावरणाची निर्मिती झालेली आहे। आपण पाहतोय की दादरची स्कायलाईन आपण या ठिकाणी पाहतोय। दादर माहीमचा सगळा परिसर आहे आणि मुंबई शहरात उपनगरात किमान तापमानात घट झाल्याचं चित्र गेल्या अनेक दिवसांपासून पाहायला मिळतंय। उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, मात्र आता काहीसा गारठा जाणवतोय आणि उद्यापासून हा अधिक जास्त जाणवेल असं बोललं जातंय। मुंबईतील किमान तापमानामध्ये घट होते। किमान तापमानामध्ये मुंबई उपनगराचा जो पारा आहे तो 20 अंशाखाली गेल्याची माहिती मिळते। तर मुंबई शहरासह उपनगरात ही घट झालेली आहे। हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी 24.4 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज केंद्रात 19 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्याचं पाहायला मिळते। मुंबई शहरासह उपनगरात ही घट होते आणि मुंबई उपनगरात पारा जो आहे तो 20 अंशाखाली राहील आणि मुंबईत उद्यापासून आणखी जास्त थंडी जाणवायला सुरुवात होईल। पण त्यासोबतच आपण पाहतोय की मुंबईचं जे वायू प्रदूषण आहे त्यामध्ये सुद्धा कमालीची वाढ झालेली आहे। AQI हा अत्यंत वाईट श्रेणीमध्ये गेलेला आहे आणि त्यामुळेच हळूहळू ही परिस्थिती कशी सुधारणार आहे याकडे सर्व हवामान तज्ज्ञांचं सुद्धा लक्ष लागलेलं आहे आणि महानगरपालिका सुद्धा याकडे लक्ष ठेवून आहे। मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि या सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा हा परिणाम जाणवणार आहे आणि थंडीची जी चाहूल आहे ती आता लागू लागल्यानं मुंबईकरांना आता स्वेटर काढावे लागणार आहेत का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।